पडणार. तहसीलला जे वारंवार चक्रा मारावं लागतात, तिथं जे पैशाचं हे होतंय, दलाल भरपूर झालेले आहेत तहसीलला. तर हे महासेवा केंद्र चालू करून आपण खूप चांगले म्हणजे एक मार्गदर्शन केलेलं आहे महिलांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी, कॉलेजच्या वगैरे. याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे. आणि याच्या पुढे कुठलीही अडचण जरी आली तर मी तुमच्या सोबत आहे, कधीही मला बोलू शकतात आपण. आणि एक महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं होतं, आपले जे ऑटो रिक्षा चालक आहेत त्यांच्यासाठी जे त्यांचे अडचणी असतात, त्यांना जे ऑटो घेण्यासाठी वारंवार चक्रा मारावं लागतात, लोकांचे पाय धरावं लागतात, ते लोनसाठी कर्ज द्या, हे करा ते. तर त्यासाठी माझा एक असा प्लॅन आहे की जर ऑटो रिक्षा चालकांची एक पतसंस्था असली, आता पतसंस्था पुरुषाच्या पतसंस्थेला बंदी आहे, त्याच्यावर देऊ शकत नाही, तर त्या ऑटो रिक्षावाल्यांच्या महिलांच्या नावावर जर पतसंस्था आपण ओपन केली, आपल्याकडे ऑलरेडी पतसंस्था यांच्याकडे आहे, मग ते महिलाला जोडून घ्या. कारण आमची तर मी चालू केलेलं आहे आता अंबेजोगाईला सगळे, आणि तालुक्याचं केलंय, जेणेकरून की सगळ्या खेड्यापाड्याला आपण अटॅच राहू. ऑटो रिक्षाच्या माध्यमातून आपण सगळे खेड्याला अटॅच राहणार आणि त्याच्या माध्यमातून मग त्याच्या महिलांचे एक 20-20 गटाचा महिलांचा बचत गट तयार करा आणि त्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे महिला बचत गटासाठी भरपूर आपल्याला हे मिळतंय कर्ज, म्हणजे कमी दरामध्ये, आपल्याला 0 दरामध्ये सुद्धा आपल्याला तिथून आपल्याला कर्ज मिळू शकते. आणि ते कर्ज जर समजा आपण हे महिलांना दिलं बचत गटाच्या, तर त्याचा महिलांना किती फायदा होईल. एक तर ऑटो रिक्षाचं त्याचं ते काम बी चालेल आणि महिलांना रोजगार मिळेल आणि प्लस त्यांचे जे मुली वगैरे आहेत, मुलं मुली, त्याच्यासाठी तुम्ही कॉम्प्युटर वगैरे राहू शकता. कारण बचत गटाची आपली ही जी साखळी तयार होती त्याच्यातून त्यांच्या मुलांना पण फायदा होईल. तर तुम्ही हे पण चालू करा. तुम्हाला सांगा आता त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, तुमच्याकडं महिलांची पण आता हे ऑटो रिक्षावाले त्यांना जोडून घ्या, म्हणजे त्यांच्या महिला जोडून घ्या आणि जोडून घेतल्यानंतर मग आपण पुढची प्रोसिजर करू. त्याच्यासाठी आपण करूच बघा. ते मग आमच्या इथं पण मी चालू केलंय, इथं पण करू. आपण ते मसाला हे तयार केलेला DRT ला हे होत आहे ना, स्टॉल आहे आमच्या महाराष्ट्रात. विशेषतः डाळी आहे, त्या डाळीचं एक वैशिष्ट्य आहे की जे बाजारात जी डाळ मिळते त्याला पॉलिश केलेलं असतं आणि दुसरं ती रासायनिक प्रक्रिया केली असते त्या डाळीमध्ये, म्हणजे खाण्यासाठी लायक नाही. आणि आम्ही ज्या डाळी केल्या त्या पूर्ण ऑर्गॅनिक आहे. आणि जे मसाले आहेत ते मसाले पण इतके सुंदर मसाले आहेत, जर ते एकदा वापरले तर मार्केटमधला मसाला कुणीच वापरणार नाही, इतका चांगला मसाला. मग ते चांगलं आहे ना, पण त्याला मार्केटिंगसाठी जर तुम्हाला कमी पडत असेल, म्हणजे मार्केटिंग होत नसेल किंवा अवघड होत असेल, तर मग त्याच्यासाठी पण आपल्याकडे सुविधा आहे. म्हणून म्हणायचं हा, ते पण आपण करू शकतो. आणि वाटलं तर मग हे जे आहे ते सुप्रियाताईकडे मी बोलने लगा ना. आम्ही जे ग्रामीण महिला आहेत ज्यांना रोजगाराचे काही कुठलेही साधन नव्हतं किंवा संधी नव्हती, तर अशा महिलांना एकत्र करून एक गावरान पद्धतीची जी आपण जी जुनी जे पारंपरिक टेस्ट होती आपली, तर ती कुठेतरी विसरत चाललो होतो. आणि जे आता मार्केटमध्ये जे मसाले आलेले त्याच्यात कुठेतरी रासायनिक कलर वापरून फक्त कलर आणायचं, त्याला चव नाही किंवा त्यात पुढं आपल्या शरीरासाठी जे पौष्टिक तत्व असते ते पण त्याच्यात पुढे मिळत नाही. आणि म्हणून ते परत एकदा लोकांना मिळावे आणि एक चांगल्या दर्जाचा मसाला किंवा ज्या आम्ही तयार केलेल्या डाळी आहेत त्या खायला मिळाव्यात या माध्यमातून आम्ही तयार केलेत. आणि आता आमचे महाराष्ट्रात जवळपास 25 स्टॉल आहेत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद या आमच्या घरगुती महिलांच्या उत्पादनाला मिळतो. आणि म्हणून या प्रसंगी हे जे मसाला ते खायला एक छोटीशी भेट म्हणून आम्ही आणि मसाला आपण वापरल्याच्या नंतर निश्चितच आम्हाला प्रतिक्रिया कळवा की कसा वाटला. आमच्या या सेंटरला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. डाळ पण इतकी सुंदर आहे, तिथला पॉलिश अजिबात नाही, जी प्रक्रिया होती ना काहीच नाही.
हो कमला आमच्या पातळीवर चाललेत. होय